a plus d a plus 2d ही झाली फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म आणि अशी n टर्म आहे a plus n minus 1 into d an. आणि अशा समजा m टर्म्स असतील, तीन पॉइंट समजून घ्यायचे, बघा लक्षात राहतंय का. एक तर पहिला फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. हे आवाज जरा जास्त येत असेल तर लाईट महत्त्वाची आहे, त्यामुळं माझा आवाज क्लिअर येतो तुम्हाला का बाहेरचा डिस्टर्बन्स जास्त आहे? नाही काय प्रॉब्लेम ना? ठीक आहे. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म आणि ही एन टर्म आहे. एक पहिला फॉर्म्युला म्हणजे एन टर्मचा a प्लस n मायनस 1 इंटू डी. याला म्हणतात जनरल टर्म ऑफ एन ए पी. म्हणजे तुम्हाला 10th टर्म, 11th टर्म किंवा 18th टर्म, 25th टर्म, 50th टर्म, 100th टर्म, 100वी टर्म काढायची असेल तर हा फॉर्म्युला. पण फ्रॉम द स्टार्ट पहिल्यापासून 10वी टर्म कोणती, फर्स्ट पासून 20वी टर्म कोणती हे काढायचा हा फॉर्म्युला आहे. याच्याऐवजी जर एन टर्म, लास्ट टर्म जर am असेल, लास्ट टर्म जर am असेल तर एन टर्मचा फॉर्म्युला काय येईल बघा. म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा आहे, nth टर्म फ्रॉम द स्टार्ट, सुरुवातीपासून पहिल्यापासूनचा एन टर्मचा फॉर्म्युला आहे. पण जर टोटल नंबर ऑफ टर्म्स m असतील, जर टोटल नंबर ऑफ टर्म्स m असतील आणि मग शेवटून मला तिसरी टर्म पाहिजे, एंड पासून मला 5वी टर्म पाहिजे, एंड पासून मला 50वी टर्म पाहिजे, या सिक्वेन्समध्ये समजा 100 टर्म्स आहेत आणि एंड पासून मला 20वी टर्म पाहिजे असेल तर त्यासाठी पण एक फॉर्म्युला आहे जो आपण डायरेक्टली घेऊ शकतो. का प्रूव्ह करूया? तसं पण चालेल, खरं चालेल. am च्या ऐवजी लास्ट टर्मला आपण नोटेशन वापरूया l. l इज द लास्ट टर्म. बघा लक्षात येते का? प्रूव्ह करूया आणि मग एन टर्म फ्रॉम द एंड. कोणता फॉर्म्युला प्रूव्ह करायचा हे आहे तसं लिहू शकता तुम्ही. पहिल्यांदा सिक्वेन्स a1 a2 a3 an आणि पुढे जाऊन लास्ट टर्म am घेतलं तर चालेल. त्यानंतर a प्लस डी, a प्लस 2d आणि एन टर्मचा फॉर्म्युला a प्लस n मायनस 1 इंटू डी आणि लास्ट टर्म आपण डिनोट करतोय कशाने, एलने. आणि मग त्या केसमध्ये nth टर्म फ्रॉम द एंड, एंड पासूनची एन टर्म फाइंड करायची आहे. आपण फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवू शकतो पण तसं नाही करायचं, आपण फॉर्म्युला तयार करूया. सेम फॉर्म्युला वापरायचा आहे, फक्त बघा लक्ष द्या. जर एंड पासून आपण विचार करतोय तर पहिली टर्म काय असणार आहे, एंड पासून फर्स्ट टर्म काय असणार आहे, एल असणार आहे. त्यानंतरची टर्म, त्यानंतरची टर्म, त्यानंतरची टर्म नको विचारात घ्यायला. मला फक्त एवढं सांगा, जर असा सिक्वेन्स आहे a प्लस डी, a प्लस 2d, a प्लस 3d, a प्लस 4d तर कॉमन डिफरन्स किती आहे, a प्लस डी मधून a मायनस करायचा, a प्लस 2d मधून a प्लस डी मायनस करायचा. कॉमन डिफरन्स किती आहे, d आहे. याच्याऐवजी सिक्वेन्स जर उलटा घेतला, एंड पासून घेतला, पहिली टर्म एल आहे, दुसरी टर्म काय असणार, याच्या आधीची टर्म कोणती असणार सांगा पटकन. जसं मी इथे पुढे जातोय बरोबर डी सरळ आहे, a प्लस 2d च्या आधीची टर्म कोणती,
तुम्हाला जर ए नंतरची टर्म ए प्लस डी येते, ए प्लस डीच्या आधीची टर्म ए म्हणजे डी मायनस करायचं. ए प्लस डी मध्ये डी ॲड केल्यानंतर कॉमन डिफरन्स ॲड केल्यानंतर ए प्लस टू डी येतोय. तर ए प्लस टू डी मधून ए प्लस डी ॲड सबट्रॅक्ट केल्यानंतर डी मिळणार आहे. म्हणजेच डी सबट्रॅक्ट केल्यानंतर ही टर्म मिळणार आहे. किंवा या टर्मचं सबट्रॅक्शन लास्ट टर्ममधून त्याच्या आधीची टर्म सबट्रॅक्ट केली तर डी मिळणार आहे. याचा अर्थ ह्याच्यामधून सेकंड लास्ट टर्म काय असणार आहे, एल मायनस डी. त्याच्या आधीची टर्म कोणती असणार आहे, एल मायनस टू डी. नीट विचार केला, थोडासा विचार करून सांगा. जर तुमची सिक्वेन्स आपण एंडपासून स्टार्ट करतोय, पहिली टर्म एल आहे, नंतरची टर्म एल मायनस डी आहे, त्याच्यानंतरची टर्म एल मायनस टू डी आहे, तर कॉमन डिफरन्स किती आहे? सिक्वेन्स कसा येणार, पहिली टर्म एल येणार, नंतर एल मायनस डी येणार, एल मायनस टू डी येणार, आणि मग कॉमन डिफरन्स काय येणार, आणि शेवटची टर्म काय असणार आहे, तर ए असणार आहे. त्याच्या आधीची टर्म कोणती असणार आहे, ए प्लस डी. उलटा सिक्वेन्सचा विचार करतोय, ए प्लस टू डी. कॉमन डिफरन्स काय येणार या केसमध्ये, फर्स्ट टर्म काय आहे, ए ची व्हॅल्यू आहे एल, फर्स्ट टर्म आहे एल, अँड कॉमन डिफरन्स काय आहे सांगा, बरोबर मायनस डी. कॉमन डिफरन्स लक्षात आला पाहिजे. कॉमन डिफरन्स या सिक्वेन्सचा ज्यावेळेस उलटा सिक्वेन्स करतोय त्याचा कॉमन डिफरन्स काय असणार आहे, मायनस डी असणार आहे, आणि फर्स्ट टर्म काय असणार आहे, एल असणार आहे. आणि मग परत एकदा हा जो सिक्वेन्स आहे तो कशामध्ये, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, जिथे तुम्ही एन टर्मचा फॉर्म्युला, आपल्याला एन टर्म बघायची आहे कशामध्ये, फ्रॉम द एंड, म्हणून सिक्वेन्स उलटा आलेला, एंडची टर्म अगोदर लिहिली, आणि मग एन टर्मचा फॉर्म्युला वापरूया, ए एन इज इक्वल टू, फॉर्म्युला काय, फर्स्ट टर्म प्लस एन मायनस वन इंटू कॉमन डिफरन्स. फॉर्म्युला लिहितो, जनरल टर्मचा फॉर्म्युला हा फर्स्ट टर्म प्लस एन मायनस वन इंटू कॉमन डिफरन्स. आणि मग इथे किंमत टाकूया, काय फॉर्म्युला तयार होतोय बघूया. फर्स्ट टर्म काय आहे, एल प्लस एन मायनस वन इंटू कॉमन डिफरन्स किती आहे, डी, सॉरी मायनस डी. कॉमन डिफरन्स किती आहे, मायनस डी. त्यामुळे इथलं साईन काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणजेच एन टर्मचा फॉर्म्युला काय मिळाला, एल मायनस एन मायनस वन इंटू डी. सिम्प्लिफाय करायची गरज नाही, फॉर्म्युला लक्षात राहील का बघा. फ्रॉम द स्टार्ट एन टर्मचा फॉर्म्युला ए प्लस एन मायनस वन डी, जसा लक्षात आहे तसा फ्रॉम द एंड अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये एन टर्मचा फॉर्म्युला काय, तर एल मायनस एन मायनस वन इंटू डी. लिहून टाका आहे तसं. पहिल्यांदा हे लिहा, एन टर्म फ्रॉम द स्टार्ट तिथे मेन्शन करायची गरज नाही, ज्या ठिकाणी फ्रॉम द एंड असेल तिथेच मेन्शन करायची गरज आहे. काही वेळेस तुम्हाला 15वी टर्म विचारतात सुरुवातीपासून, तिथे काहीच अडचण नाही आहे. पण ज्या ठिकाणी एंडपासूनची 15वी टर्म विचारतात त्यावेळेस एकतर तुम्ही हिशोब करू शकता, 50 टर्म आहे त्याच्यामध्ये सुरुवातीपासून 15वी टर्म, सॉरी एंडपासून 15वी टर्म म्हणजे सुरुवातीपासून 35वी असेल, असा काहीतरी हिशोब करून 35th टर्म पॉईंट करू शकता. किंवा तुम्हाला जर लास्ट टर्म माहिती आहे तर हा फॉर्म्युला वापरू शकता, डायरेक्ट एल मायनस एन मायनस वन इंटू डी. बघा लक्षात राहील का. CBSE बोर्डला 2005ला विचारलेला क्वेश्चन आहे, लगेच इथे देऊन टाकतो मी. आणि हा का विचारला क्वेश्चन, तर सगळ्यांना हा एकच फॉर्म्युला लक्षात असतो, याच्याकडेच लक्ष असतं. फ्रॉम द एंड शक्यतो सगळे दुर्लक्ष करतात. त्यामुळं मग बोर्ड पण हुशार आहे, ते काय विचारणार जे तुमच्या लक्षात राहत नाही किंवा तुम्ही दुर्लक्ष करणार. फाइंड द सिक्स्थ टर्म, फाइंड द सिक्स्थ टर्म from the end of the AP, term from the end of the AP, 17, 14, 11 minus 40, 17, 14, 11 minus 40. CBSE बोर्डला 2005ला विचारलेला प्रश्न आहे.
हा इथे गंमत बघा काय होणार आहे. काही जणांचा आन्सर चुकणार आहे आणि काही जणांचं बरोबर येणार आहे. कारण काही जण गंमत करणार आहेत तिथे. सिक्स टर्म फ्रॉम द एंड काय आली आहे. हियर ह्याच्यामध्ये सिक्वेन्स इज इन AP इज सिक्वेन्स काय दिलेला आहे 17 - 40 आणि मग इथे हियर फर्स्ट टर्म इज 17 कॉमन डिफरन्स इज 14 - 17 किंवा 11 - 14 -3 कॉमन डिफरन्स D ची व्हॅल्यू आली -3 अँड लास्ट टर्म L इज इक्वल टू -40. या तीन किमती फक्त महत्त्वाच्या आहेत. तीन पण नाही, एकच दोनच लागणार आहेत. आणि मग फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाका. काय फॉर्म्युला आहे तर L - n - 1 × D. an इज इक्वल टू n टर्म फ्रॉम द एंड इज इक्वल टू इथेच लिहा n टर्म फ्रॉम द एंड इज इक्वल टू 6 टर्म फ्रॉम द एंड इज इक्वल टू A6 is equal to formula L - n - 1 × D. A6 is equal to L - n - 1 × D. म्हणजेच L काय -40 minus n - 1 म्हणजे 6 - 1 इंटू D काय -3 आणि मग -40 - 5 मल्टिप्लाय बाय -3 म्हणजेच +15 इज इक्वल टू -25 येते का. 6 टर्म फ्रॉम द एंड -25 आलेलं आहे. मी का म्हणलं चुकण्याची शक्यता आहे काही लोकांची, तर याच्यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये जो D आहे ना, D म्हणजे आपला सरळ जो सिक्वेन्स होता A + D मधलाच कॉमन डिफरन्स होता. तिथे उलटं करायचं नाही, ह्याच्यामधून हे मायनस करायचं आहे. तिथे -D डिफरन्स होता का तर फर्स्ट टर्म ही घेतले होते आपण. हा फॉर्म्युला जो बघितला आहे तो याच्यानुसारच बघितला आहे. म्हणजे लास्ट टर्म म्हणजे हीच येणार आहे. याचा अर्थ सिक्वेन्स सरळच कन्सिडर करायचा, उलटा घ्यायचा नाही आहे. उलटा लिहायची गरज पण नाही आहे. हे समजण्यासाठी फक्त उलटा लिहिला, पण सिक्वेन्स उलटा लिहायचा नाही आहे. ह्याच्यामध्ये लास्ट टर्म -40 येणार आहे, कॉमन डिफरन्स सेम येणार आहे, जो काही सबट्रॅक्शन येईल तुमची ती. आणि मग काही क्वेश्चन बघूया पुढचे. या दोन फॉर्म्युल्यावर आधारित शक्यतो एन टर्मचा रेग्युलरवालाच फॉर्म्युला जास्त लागणार, पण त्याच्या अगोदर अजून एक छोटासा कन्सेप्ट बघूया नंतर. बरं, माझा आवाज जास्त येतोय का बाहेरचा आवाज जास्त येतोय तुम्हाला? म्हणजे दार बंद करायचं आहे का ते विचारतोय. काय एन्जॉय करताय तुम्ही? रोज हेच ऐकत असतो, त्यापेक्षा नवीन काहीतरी. मिडल टर्म्स ऑफ NAP बघा, लक्षात येते का? बापरे, काय करूया? मिडल टर्म्स एस ब्रॅकेटमध्ये चा फॉर्म्युला बघायचा आहे. ऑफ अ फायनाइट AB, ऑफ अ, मी आता
दरवाजा खिडकी लाईट कमी झाली तर चालेल, बंद करूया. झालं का कमी? त्यांनीच कमी केला वाटतं. बरं, कमी झाला आवाज. ऑफ अ फायनाइट एबी. मिडल टर्म बघा, हे लक्षात येते का? समजा A1, A2, A3, A4 आणि A5 नंबर ऑफ टर्म्स ऑड आहेत, 5 टर्म आहेत. तर तुमच्या पटकन लक्षात येईल की जर 5 टर्म असतील तर कितवी टर्म मिडल टर्म आहे? तर थर्ड टर्म मिडल टर्म आहे. याचा फॉर्म्युला इफ n इज ऑड, तर ही तिसरी टर्म मिडल टर्म आहे. म्हणजेच काय? तर n+1 डिवाइड बाय 2 टर्म इज मिडल टर्म. म्हणजेच फॉर्म्युला लक्षात राहील का बघा. महत्त्वाचं काय, जर नंबर ऑफ टर्म्स ऑड असतील, 5च टर्म आहेत. फॉर एक्झाम्पल इथे थोडंसं वेगळं एक्झाम्पल घेऊया. A1, A2, A3, A4, A5, A6, A7 आणि A8 नंबर ऑफ टर्म्स काय आहेत इथे? इफ n इज इवन नंबर ऑफ टर्म्स असतील तर आता मिडल टर्म कोणती? इथे मधली टर्म लगेच लक्षात येते. 2 इकडे सोडायचे, 2 इकडे सोडायचे, मधला आला मिडल टर्म. इकडे काय मिडल टर्म किती येणार सांगा? तुमचं लॉजिक काय सांगतंय? मिडल टर्म कोणती? शबाश. हां प्रीती, इथे रणवीर आहे, इकडे अपूर्व आहे, इथे आर्यन आहे, इकडे नवील आहे, इकडे अनुष्का आहे, इकडे आदिती आहे आणि इथे प्रीती आहे आणि राशी आहे. मिडल कोण? प्रीती प्लस राशी डिवाइड बाय 2. ज्यावेळेस n इवन असतो त्यावेळेस 2 मिडल टर्म असतात, लक्षात ठेवा. म्हणजेच मला चौथी टर्म काढायची आहे तर मी सिम्पली n/2 टर्म, म्हणजे टोटल किती टर्म आहेत? 8. 8 डिवाइड बाय 2 म्हणजे 4 टर्म. अँड हे कसं मिळणार? तर n/2 मध्ये +1 मिडल टर्म. म्हणजे इथे यस ब्रॅकेटमध्ये का दिलंय? n ऑड असेल तर एकच मिडल टर्म असते आणि n इवन असेल तर मात्र मिडल टर्म्स 2 असतात. n/2 + 1 टर्म हे लक्षात येते का बघा. हे n ची व्हॅल्यू इथे 8 आहे, म्हणजे 8/2 म्हणजे 4 मिडल टर्म नाही आहे, 4th मिडल टर्म आहे. TH डोक्यावरल्या 4थी मिडल टर्म आहे. मग सिक्वेन्स कसाही असू दे, देऊ दे त्यांनी. 4थी मिडल टर्म आपल्याला मिडल टर्म आहे सांगता येईल, 4th मिडल टर्म. इथे n ची व्हॅल्यू 8 आहे, टोटल टर्म्स 8 असतील तर 8/2 म्हणजे 4 + 1 5th मिडल टर्म. बरोबर आहे का प्रीती? लक्षात आलं का? बर, तुम्ही राशी कुठे? राशी, प्रीती आणि इथं बसू. मगाशी ब्रेक दिला होता, बाकीचे सगळे ब्रेक घ्यायला गेले. तुम्ही काय गप्पा मारत होता? जे मला इथे दिसत होतं 3 जण आहेत अजून, सगळे लेफ्ट झालेत पण 3 गप्पा मारतायत. नावं दिसत होते, तुम्ही लेफ्ट झाला नव्हता. असा काही विचार करत होता का की 29 ऑक्टोबरला ज्यावेळेस एक्झामला जाणार आपण तिकडे, त्यावेळेस मग ज्यावेळेस टेस्ट असणार ती कुठली सेमिस्टर 1, मग त्याच्यामध्ये जो पेपर असणार मंडेला 30 ऑक्टोबरला, त्या पेपरमध्ये आपल्या क्लासमधले मग 3 टॉपर तर बिझी आहेत. मग आता पहिले 3 टॉपर कोण येऊ शकतात?
बाकीच्या कोणाकोणाला चान्स मिळणार आहे? तर याच्यावर माझं म्हणणं असं आहे की कधीतरी दुसऱ्यांना चान्स द्यायला काय हरकत आहे. एखाद्या एक्झाममध्ये प्रिलियम पण नाही आहे, ती प्रिलियममध्ये आहेच की तुम्ही, पण एखाद्या एक्झाममध्ये एखाद्या पेपरमध्ये थोडीशी तयारी कमी केली आणि दुसऱ्या कोणाला तरी क्लासमध्ये चान्स मिळाला तर मिळू दे, काय हरकत आहे. हां, लक्षात राहील का बघा. ऑड नंबर ऑफ टर्म्स ऑड असतील म्हणजेच n ऑड असेल तर एकच मिडल टर्म असते आणि त्याचा फॉर्म्युला आहे n+1/2. इथे पण तसाच आहे, पण इथे n/2+1 आहे. n ला 2 नी डिवाइड केल्यावर +1 करायचं आहे. इथे मात्र ऑड आहे म्हणजे 2 नी डिवाइड होणारच नाही आहे n+1 केलं तर. सॉरी, काहीतरी उलट झालं. इवन असेल तर 2 नी डिवाइड होणार आहे, पण ऑड असेल तर 2 नी डिवाइड नाही होणार आहे डायरेक्ट. म्हणजे ऑड असेल तर 1 ॲड करावं लागेल, नंतर 2 नी डिवाइड करणार, म्हणून मग n+1/2 फॉर्म्युला आहे. आणि इवन असेल तर 2 नी डिवाइड होणारच आहे, म्हणून n/2+1 असं लक्षात ठेवायला हरकत नाही. दोन्ही फॉर्म्युले जर लक्षात राहिले असतील आणि मिडल टर्म कशाच्या बघितल्या, फायनाईट टर्मच्या, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे शेवटची टर्म. जर असं काहीतरी असतं इन्फायनाईट नंबर ऑफ टर्म्स, इन्फायनाईट सिक्वेन्स म्हणतात त्याला, त्या केसमध्ये मात्र तुम्हाला मिडल टर्म काढता येणार नाही. तुम्हाला माहीतच नाही किती टर्म आहेत टोटल, म्हणजे एन टर्म माहीत असणं जास्त महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला मिडल टर्म काढता येईल. आणि मग आपला जो पहिला फॉर्म्युला होता फ्रॉम द स्टार्ट nth टर्मचा फॉर्म्युला a+n-1 × d आणि फ्रॉम द एंड n टर्मचा फॉर्म्युला l-n-1 × d आणि इफ n इज ऑड, हे पण इथेच लिहितो. एकाच ठिकाणी सगळे फॉर्म्युले लिहित जावा, सवय ठेवा, खूप उपयोगी पडेल. इफ n इज ऑड देन मिडल टर्म इज इक्वल टू n ऑड आहे म्हणजे +1 / 2th टर्म. 5 असेल तर 5+1 / 2, 6+1 म्हणजे 3 नाही मिडल टर्म, थर्ड मिडल टर्म. आणि मग इफ n इज इवन देन n इवन असेल तर मात्र मिडल टर्म काय असणार, तर 2 असणार, इज इक्वल टू कोणत्या 2 टर्म असणार आहेत, n/2th टर्म अँड n/2+1th टर्म. हां, बघा एक्झाम्पल घेऊया. किती एक्झाम्पल आहेत, छोटे छोटे छान छान सोपे सोपे एक्झाम्पल आहेत. 1 2 3 1 पासूनच स्टार्ट होते की 1 2 3 16 आहेत फक्त बेसिकमध्ये. लॉट्समध्ये 17 पासून 28 पर्यंत आहेत आणि हॉट्समध्ये 29 पासून 34 पर्यंत आहेत. बस, म्हणजे जनरल टर्मचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. आणि काय करूया, थोडेसे एक्झाम्पल घेऊया सोपे सोपे छान छान, थोडेफार 1 2 4 एक्झाम्पल घेऊ आणि जास्त वेळ नको घ्यायला. माहीत आहे मला, आपण सुरुवात 9 सव्वा 9 9:30 केली आहे. फाइंड द इझी एक्झाम्पल आहेत, लगेच सॉल्व करा. फाइंड द 12th 24th and n term of the AP. 24th and nth term of the AP given by
9, 13, 17, 21, 25. 9, 13, 17, 21, 25. ठीक आहे. आणि मग आता महत्त्वाचा कन्सेप्ट सांगून झाला आहे, त्यामुळे तुम्ही सगळं लाईट महत्त्वाची आहे रेकॉर्डिंगसाठी, तुम्हाला बोर्डवरचं दिसण्यासाठी पण, त्यामुळे मी दरवाजा खिडकी सगळं ओपन ठेवतो आहे. थोडाफार आवाजाचं काय डिस्टर्बन्स आला तर एन्जॉय करा. 12th टर्म, 24 टर्म, 12वी 24वी टर्म काढूया ना. अगोदर आपल्याला एन टर्म मिळाली की कुठली पण टर्म काढता येते, म्हणून मग हे असं नाही जायचं, उलटं जायचं. एन टर्मचा फॉर्म्युला वापरायचा आहे. पण त्याच्या अगोदर हिअर याच्यामध्ये फर्स्ट टर्म काय आहे 9 अँड कॉमन डिफरन्स किती आहे 13 - 9 करा. कन्फर्मेशनसाठी 17 - 13 पण करा, म्हणजे डीची व्हॅल्यू किती येते 4. बरोबर येते का बघा. आणि मग देअरफॉर एन टर्म an इज इक्वल टू a प्लस n - 1 इंटू डी, म्हणजेच a काय आहे 9 प्लस n म्हणजे n - 1 इंटू डी काय आहे 4. आणि मग हे सॉल्व करायला लागेल, याला पर्याय नाही. 9 प्लस 4नी मल्टिप्लाय करूया 4n - 4 आणि 9 - 4 इज 5, म्हणजेच an एन टर्म मिळाली छानपैकी 4n - 5. लिनियर इक्वेशन आलेलं आहे. 9 - 4 + 5 येतं, एन टर्म मिळाली. त्यानंतर आता मग 12वी आणि 24वी काढणं सोपं आहे. फॉर n इज इक्वल टू 12 आणि फॉर n इज इक्वल टू 24 तुम्हाला A12 आणि A24 म्हणजेच 12th आणि 24 टर्म मिळेल. सॉल्व करा, मी करत नाही आता, तुम्ही करणार आहे बरोबर. A+11D चालेल ना, तसं पण चालेल. तेच फॉर्म्युलाच वापरतोय आपण, तसं पण चालेल. तुमचा हा जो फॉर्म्युला आहे A + n - 1 इंटू डी कुठे गेला, हा फॉर्म्युला तुम्ही A12साठी वापरू शकता. यांची व्हॅल्यू 12 घ्या, म्हणजे स्टँडर्ड रिझल्ट आलेला आहे. तर मग परत परत हाच फॉर्म्युला 12साठी पण वापरणार, 24साठी पण वापरणार गरज नाही. एकदा फॉर्म्युला मिळालेला आहे तर हे कॅल्क्युलेशन जास्त इझी होईल तुम्हाला. त्यामुळं मग हा रिझल्टच फाईंड केला आहे, मग कितीही पण टर्म काढता येईल, कॅल्क्युलेशन कमी होईल. नाहीतर मग सेम फॉर्म्युला A12साठी वापरा, सेम फॉर्म्युला A24साठी. मी काय करतो, इथे आहे तसं व्हॅल्यू वापरतो. 4 × n किती आहे 12 + 5, म्हणजेच अगोदर गुणाकार मल्टिप्लिकेशन 48 + 5 म्हणजेच 53, म्हणजे 12 टर्म इज 53. आणि 24 टर्म काढायची असेल तर हा फॉर्म्युला वापरा किंवा हा फॉर्म्युला तुम्हाला आवडेल तो. मी हा वापरतो का तर आलेलं आहे ऑलरेडी आन्सर, कशाला जास्त खेळत बसायचं. आणि मग 24 × 4 किती, म्हणजे 12 × 8 किती 96 + 5 म्हणजेच 101. बरोबर आहे का बघा. देअरफॉर n टर्म 12 टर्म आणि 24 टर्म. शो दॅट द सिक्वेन्स. आता हे फॉर्म्युले तुमचं तुम्ही लक्षात ठेवा, मी इथे लिहित नाही कारण मला जागा लागणार आहे क्वेश्चन लिहायला. शो दॅट द सिक्वेन्स दिलेला AP मध्ये आहे हे प्रूव्ह करायचं आहे. शो दॅट द सिक्वेन्स (9, 12, 15, 18) is an AP. 9, 12, 15, 18 is an AP. सगळं माहीत असतं, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे हे पण कळतं, पण लिहायचं कसं तेवढंच कळत नाही. फाइंड द 16 टर्म अँड जनरल टर्म. फाइंड द
16th term and general term. Next question is the first term of an AP is -7 and the common difference 5. Find the 18th term and general term. Find 18th term and जनरल टर्म. बघा, स्टार्ट करा. बघा, सरळ आहे. दिलेला सिक्वेन्स AP मध्ये आहे का प्रूव्ह करायचा असेल तर डिफरन्स 12 - 9, 15 - 12 आणि 18 - 15 सगळे सेम येतात हे फक्त दाखवायचं आहे. आणि मग तिथे सिन्स द कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट देअरफॉर द सिक्वेन्स इज इन AP एवढं लिहू शकता. आणि पुढे काय विचारले त्याप्रमाणे तुम्हाला जनरल टर्म काढता येईल. बघा, फर्स्ट सिन्स 12 - 9 ची व्हॅल्यू 15 - 12 ची व्हॅल्यू आणि 18 - 15 ची व्हॅल्यू सगळे व्हॅल्यू सेम आहेत विच इज कॉन्स्टंट. देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ते झाल्यानंतर 16वी टर्म काढायची आणि जनरल टर्म. मग तुम्हाला आवडेल तसं एन टर्मचा फॉर्म्युला वापरायचाच आहे. पण अगोदर फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू दिलेल्या सिक्वेन्समध्ये फर्स्ट टर्म आहे 9 अँड कॉमन डिफरन्स ऑलरेडी फाइंड केला आहे आपण 3. देअरफॉर एन टर्म, काही जणांना हे उलटं वाटत असेल, 16वी टर्म अगोदर काढायची आहे नंतर जनरल टर्म काढायची आहे, चालेल. ए 16 एन टर्मचा फॉर्म्युला लिहूया a प्लस n - 1 इंटू डी. आणि मग याच्यामध्ये फॉर n इज इक्वल टू 16 इज इक्वल टू ए काय आहे 9 प्लस 16 - 1 मल्टिप्लाय बाय 3. काही जणांचा गोंधळ होतो, ॲडिशन अगोदर करतात नंतर छान मल्टिप्लाय करतात आणि छानच होतं मग सगळं. तसं नाही करणार, चालणार नाही ते. कारण इथे मल्टिप्लाय ते गडबडीमध्ये होतं, मुद्दामून करत नाही कोण. पण हे चालणार नाही. असं मल्टिप्लिकेशन अगोदरच करावं लागेल, याला पर्याय नाही आहे. 9 + 45 म्हणजेच 55 54. 16वी टर्म आली, 16 टर्म इज 54. आणि मग एन टर्मचा फॉर्म्युला घेऊया परत एकदा ए प्लस n - 1 इंटू डी. आणि मग याच्यामध्ये ए काय आहे फर्स्ट टर्म 9 आहे प्लस एन टर्म काढायची आहे, त्यामुळे एन काय बदलणार नाही आहे. डी किती आहे 3 म्हणजेच 9 प्लस 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3n - 3 9 - 3 इज 6 म्हणजेच 3n + 6 इज द एन टर्म. सगळा पार्ट इझी आहे, फक्त ते होणंच गरजेचं आहे. म्हणजे मी एवढा वेळ, तुम्ही एवढा वेळ देताय कशासाठी? तर एकदा झाल्यानंतर तुम्हाला अजिबात म्हणजे ज्या पद्धतीनं आपण घेतोय हे लोक लक्ष देत आहेत, रिव्हिजन पण करायला लागत नाही. तुम्ही डायरेक्ट एक्झामला जा, हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येणार आहेत. म्हणजे तसं नाही करायचं, नाहीतर पालकांचा फोन येतील मला, डायरेक्ट एक्झामला जायला सांगतोय असं स्वतःचं कौतुक थोडंसं कधीतरी करावं म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. फर्स्ट टर्म दिलेलं आहे -7 आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे 5. स्टार्ट करा.
आणि मग पुढचे क्वेश्चन, हां पुढचं पण सोपं आहे. 10 टर्म फाइंड करायची आहे फ्रॉम द एंड. बघा ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी मी क्वेश्चन लिहितोय ते. डिटरमाइन द 10 टर्म फ्रॉम द एंड. of the AP AP मध्ये सिक्वेन्स दिलेला आहे 4 9 14 4 9 14 आणि छानपैकी लास्ट टर्म दिलेले 254. हे चालत असतं बरेच, म्हणजे वर्षातनं भरपूर वेळा हे कार्यक्रम चाललेले असतात इथे आजूबाजूला. आणि प्रॉब्लेम असा आहे की इथं हवा कमी आहे, म्हणजे स्टेबल वातावरण आहे, त्यामुळे 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठेही कार्यक्रम असेल तरी असं वाटतं शेजारीच चालला आहे. विच टर्म ऑफ द सिक्वेन्स. अजून एक क्वेश्चन घेऊया लगेच. हा झाला का? हा सॉल्व करू. फर्स्ट टर्म दिलेली आहे -7 आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे 5. फर्स्ट टर्म -7 आहे आणि कॉमन डिफरन्स 5 आहे. आणि 18 टर्म आणि जनरल टर्म. काही लोकांना जनरल टर्मचा अर्थ कळत नाही. जनरल टर्म म्हणजे एन टर्म. मग an चा फॉर्म्युला an इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. पाहिजे तर याच्यामध्ये किमती टाकून ठेवा. एन टर्म काय येणार, एन टर्मच अगोदर फाइंड करूया, ते बरं पडतंय. आणि मग इथे पाहिजे तर 18 टर्म पण फाइंड करूया. फॉर n इज इक्वल टू 18, 18वी टर्म. आणि मग a प्लस n-1 म्हणजे 18-1 इंटू डी. आणि मग a काय आहे -7 प्लस 18-1 इज 17 मल्टिप्लाय बाय डी किती आहे 5. गुणाकार अगोदर लक्षात ठेवा. इथे a-7 प्लस n-1 इंटू डी इज 5, म्हणजेच -7 प्लस 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 5n-5. -7 - 5 इज -12. 5n - 12 बरोबर आहे का बघा. एन टर्म आली. आणि मग याच्यामध्येच एनची व्हॅल्यू 18 टाकली तर चालते, पण तसं नसेल करायचं तरी मल्टिप्लाय करा. -7 प्लस 17 5 किती 17चा टेबल पार्ट आहे का. -85 आणि -7 किती 80 - 2 किती 78 बरोबर आहे का बघा. 18 इज इक्वल टू 18 टर्म मिळाली आणि एन टर्म मिळाली. आणि मग पुढचा क्वेश्चन फ्रॉम द एंड विचारलं आहे. फॉर्म्युला लक्षात घ्या कोणता आहे, लगेच येईल सॉल्व करायला. शाबाश. अजून एक छोटासा क्वेश्चन घेऊया आणि मग थांबूया आपण. जास्त तुम्हाला पण त्रास द्यायचा नाही आहे. विच टर्म ऑफ द सिक्वेन्स, थोडा वेगळा आहे. अगोदर वरचा सॉल्व करा. विच टर्म of the sequence -1 3 7 11 is 95. -1 3 7 11 is 95. क्वेश्चन समजतं का बघा. खूप छान प्रश्न आहे समजणाऱ्यासाठी.
हा खरं शेवटचा क्वेश्चन. हाऊ मेनी टर्म्स आर देअर इन द सिक्वेन्स 3, 6, 9, 12 आणि लास्ट 111. बघा ट्राय करा तिन्ही क्वेश्चन. बघा हे झालं असेल. डिटरमाइन द 10 टर्म फ्रॉम द एंड. पहिल्यांदा काय करूया, गिवन सिक्वेन्स लिहूया. दिलेला सिक्वेन्स काय आहे तर 4, 9, 14 आणि 254. याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे 4 आणि कॉमन डिफरन्स तुम्ही 9 - 4 करा किंवा 14 - 9 करा, 5 येईल. कॉमन डिफरन्स डी ची व्हॅल्यू आली 5. दुसरी महत्त्वाची व्हॅल्यू मिळाली आणि महत्त्वाची लास्ट टर्म 254 ही जास्त महत्त्वाची आहे. का तर हियर एंड टर्म फ्रॉम द एंड चा फॉर्म्युला लिहा. nth टर्म फ्रॉम द एंड an इज इक्वल टू l मायनस n मायनस इंटू डी. हा फॉर्म्युला बरोबर आहे का बघा. ह्याच्यामध्ये 254 मायनस n काय, किती टर्म पाहिजे त्यांना, देअरफॉर 18 इज इक्वल टू फॉर n इज इक्वल टू 10 टर्म काढायची आहे एंड पासून. म्हणून मग इथे 10 - 1 इंटू कॉमन डिफरन्स किती आहे 5 आणि मग 254 मायनस 9 इंटू 5 अगोदर मल्टिप्लाय करायचं. 254 मायनस 45 किती बघा, 45 55 म्हणजे 9. 209 बरोबर आहे. 10 टर्म तेवढंच विचारलं. ठीक आहे. पुढच्या सिक्वेन्समध्ये विच टर्म ऑफ द सिक्वेन्स इज 95. बघा हे थोडंसं वेगळा क्वेश्चन आहे. हा शेवटचा पण थोडा वेगळा आहे पण अवघड नाही आहेत. एकदा विषय समजलेला असेल तर आपल्याला यांची उत्तरं देता येण्यासारखी आहेत. अरिथमेटिक प्रोग्रेशन काय प्रकार आहे, सिक्वेन्स काय आहे, फर्स्ट टर्म्स कॉमन डिफरन्स लास्ट टर्म काय आहे, हे जर माहीत असेल तर आपल्याला याचं उत्तर मिळेल. ट्राय करा, विचार करा. हे क्लास वगैरे असेल, काहीतरी अभ्यासाचं असेल तरच आपल्याला 12 वाजले म्हणजे खूप काहीतरी केल्यासारखं वाटतं. आणि दुसरं काय खेळायचं असेल, इकडे तिकडे जायचं असेल, आत्ता शिक तर दिवस सुरू होत आहे, चला प्लॅन करा, असं काहीतरी असतं. बघा हे झालेलं असेल तर काय विचारलं आहे पुढचा क्वेश्चन तर विच टर्म ऑफ द सिक्वेन्स इज 95. हे थोडंसं महत्त्वाचं आहे. काही लोकांचं विच टर्म, ही टर्म का ही टर्म का ही टर्म, तर 95 कोणती टर्म आहे हे विचारलं आहे. म्हणजे थोडक्यात असं, जर एन टर्म आपण 95 घेतली तर एनची व्हॅल्यू विचारली त्यांनी. विच टर्म म्हणजे
कितवी टर्म, 5वी 10वी 7वी. 95 कितवी टर्म आहे. थोडक्यात त्यांना गिवन सिक्वेन्स इज काय सिक्वेन्स आहे, -1 3 7 11 आणि 95 कितवी टर्म पाहिजे विचारलेली. मग आपण n टर्म 95 घेऊया आणि मग या ठिकाणी 25वी टर्म, प्रीतीचं आन्सर 25वी टर्म आलेली आहे. बरोबर आहे का बघा. बरोबर आहे. n ची व्हॅल्यू 25 येते का बघा. n ची व्हॅल्यू काढायची आहे. थोडक्यात असं की इथे कॉमन डिफरन्स हिअर, कॉमन डिफरन्स a इज इक्वल टू -1 आणि काय कॉमन डिफरन्स, फर्स्ट टर्म, इथे फर्स्ट टर्म आहे -1 आणि कॉमन डिफरन्स कसं आहे ना, 3 - -1 7 - 3, 3 - -1 चालेल किंवा 7 - 3 चालेल. दोन्हीचा आन्सर 4 येणार आहे. म्हणजेच कॉमन डिफरन्स आले 4. फर्स्ट टर्म आली, कॉमन डिफरन्स आला. अजून काय लागतं आपल्याला, एन टर्म. अँड एन टर्म काय आहे तर an घेऊया 95, जी किती टर्म आहे हे फाइंड करायचं आहे. आणि मग देअरफॉर anचा फॉर्म्युला वापरा, a + n - 1 × d. एन टर्म काय दिली आहे 95 दिली आहे, इज इक्वल टू a किती आहे -1 प्लस n - 1. यांची व्हॅल्यू काढायची आहे. परत यांची व्हॅल्यू टाकायची नाही इथे काय, नाहीतर 95 टाकताल. आणि d किती आहे 4. आणि मग इथे -1 4 मल्टिप्लाय करूया प्लस 4n - 4 -4 - 1 -5 4n - 5 95 इज इक्वल टू. आणि मग -5 इकडे घेऊया म्हणजे 95 + 5 इज इक्वल टू 4n. देअरफॉर 4n इज इक्वल टू 100. म्हणजेच यांची व्हॅल्यू किती येणार, 4 ने डिवाइड केल्यावर 25. देअरफॉर n टर्म आन्सर असेल या. देअरफॉर 95 कोणती टर्म आहे, 25th टर्म. 25th टर्म ऑफ द सिक्वेन्स इज 95. आणि लास्ट क्वेश्चन सॉल्व करा. असाच आहे, त्यांनी विचारलंय किती टर्म्स आहेत. म्हणजे इथे बघा 25वी टर्म जर 95 असेल तर टोटल टर्म किती आल्या 25. म्हणजे इथे पण यांची व्हॅल्यू काय फाइंड करायची आहे, यांची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. काय आली 37 आली का, 37 आली. बरोबर आहे. आले का बघा. सेम फॉर्म्युला, फक्त थोडंफार लॉजिक, थोडंफार बुद्धी वापरायची आणि कंटाळा करायचा नाही, कॅल्क्युलेशन करायचं बरोबर न चुकता. बघा तेच खाली पण करायचं आहे. पुढचा क्वेश्चन पण लगेच घेतो. गिवन सिक्वेन्स इज, दिलेला सिक्वेन्स काय आहे 3 6 9 12 आणि लास्ट टर्म दिली 111. आणि मग इथे फर्स्ट टर्म आहे 3, कॉमन डिफरन्स d येतोय 6 - 3 म्हणजेच 9 - 6 म्हणजेच 3. d ची व्हॅल्यू आली 3 आणि n टर्म दिली आहे 111 111. आणि मग n टर्मचा तोच फॉर्म्युला घ्या, सॉल्व करा, तुम्हाला n ची व्हॅल्यू मिळेल. n ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर तेवढ्या टर्म असणार आहेत का तर 111 ही जी शेवटची टर्म दिली आहे ती n टर्म दिली. an इज इक्वल टू a + n - 1 × d. ज्यांनी सॉल्व केलं नाही त्यांना एनर्जी मिळावी म्हणून मी पण करतो. बघत बसू नका, लक्ष द्या आणि लगेच सॉल्व करा. 3 + n - 1 फाइंड करायचं आहे n आणि कॉमन डिफरन्स 3 म्हणजे 3 + 3n - 3 -3 + 3 कॅन्सल. आणि मग 3n इज इक्वल टू 111. हे कसला नंबर आहे, n ची व्हॅल्यू 3 3 = 9 21 3 7 = 21 बरोबर. यांची व्हॅल्यू 31 येते. देअरफॉर आन्सरला देर आर 37 टर्म्स इन द गिवन सिक्वेन्स.